नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायांची त्र्यंबकेश्वर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवत अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे। या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही हॉटेल आणि लॉज मालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि लॉजिंगमध्ये ग्राहकांची नोंद, ओळखपत्र पडताळणी आणि इतर आवश्यक नियमांचे पालन होते का याची तपासणी करण्यात आली। पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे 30 ते 40 पोलिसांच्या मदतीने ही मोहीम पार पडली। तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी सर्व नोंदी व्यवस्थित आढळल्या, मात्र काही ठिकाणी ग्राहकांची माहिती अपूर्ण ठेवणे, ओळखपत्रांची नोंद न करणे आणि रजिस्टर अद्ययावत न ठेवणे अशा त्रुटी आढळून आल्या। या गंभीर बाबींची दखल घेत पोलिसांनी संबंधित हॉटेल आणि लॉज चालकांविरोधात BNS कलम 223 अंतर्गत कारवाई केली। अचानक झालेल्या या धडक तपासणीमुळे परिसरात हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे। सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे।